लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता इथे आपण पाहणार आहोत की नंदिनी कशा पद्धतीने रम्याची सगळी मस्ती जिरवत थोबाडणार, तर दुसऱ्या बाजूला आता सगळे मिळून रम्याची चांगलीच खरडपट्टी काढणार आणि काव्याला सुद्धा नंदिनी एका खूप मोठ्या चूक करण्यापासून थांबवणार. आता नेमकं काय काय आणि कसं कसं घडतं हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर इकडे हल्लीच काव्य आता प्रेग्नंट राहिलेली असते आणि नंदिनी ही आई व्हायला खूप अडचणी येणार असतात असं त्या लोकांना कळलेलं असतं. पण आता काव्याला स्वतःच्या करिअरमुळे बाळ नको असतं, एवढ्यात ती मला बाळ नको आहे असं म्हणत असते. पण आता पार्थ काव्याची समजूत काढतो आणि तिला व्यवस्थित सांगतो की हे बघा काव्या, असं काहीही चुकीचं वेडवाकडं बोलू नका, आपण दोघं मिळून सगळं काही व्यवस्थित मॅनेज करू. आणि मग मालिनी काकू ह्यासुद्धा काव्याला समजवून सांगतात की काव्या बाळा, असा चुकीचा निर्णय घेऊ नकोस, हे दान देव आपल्या पदरात टाकतो आणि हे असं आपण नाकारायचं नसतं. त्याचबरोबर नंदिनीसुद्धा काव्याला समजावते की तू काहीही करू नको, सगळं मी करेन, तू फक्त बाळाला जन्म दे, त्याची आई मी होईन. त्यानंतर जीवासुद्धा त्यांच्यासमोर हात जोडतो आणि त्यांना म्हणतो की प्लीज असं काहीही करू नका, आमचा विचार करा, आम्हाला मूल होत नाही आहे आणि तुम्हाला मूल होतं आहे पण तुम्हाला ते नको आहे, काव्य असं वागू नकोस. मग काव्याला आता स्वतःलाच असं वाटतं की नाही नको, मी असं काहीही करायला नको, उगाचच्या उगाच हे ॲबॉर्शन वगैरे नको, केवढी मोठी चूक होणार होती माझ्याकडनं, उगाचच्या उगाच मी हा असा वाईट विचार केला, पुन्हा मला हा असा विचारही मनात आणायचा नाही आहे, असा विचार करत आता ती तिच्या पोटावरून अलगद हात फिरवत असते. तर इकडे आता पार्थ हा काव्याला समजवतो वगैरे आणि त्यानंतर आता पार्थला एक महत्त्वाची मीटिंग असते, त्यामुळे दुपारी तो ऑफिसला निघून जातो. जाताना तो काव्याला सांगून जातो की काव्या, मला यायला संध्याकाळी उशीर होईल, माझी वाट पाहू नका. पार्थ आता तिकडनं गेल्यावर इकडे रम्यापर्यंत ही गोष्ट पोहोचलेली असते की पार्थ हा ऑफिसला गेला आहे, रात्री यायला त्याला उशीर होणार आहे आणि त्याचबरोबर काव्याला ती प्रेग्नंट आहे पण हे मूल नको आहे, काव्याला ॲबॉर्शन करायचं. मग आता रम्या काय विचार करते? रम्या विचार करते हीच तर ती योग्य वेळ आहे जेव्हा मी काव्याच्या मनामध्ये जाऊन नको ते भरवेन आणि त्यानंतर काव्य एखादा चुकीचा निर्णय घेईल आणि त्यामुळे पार्थ आणि काव्यामध्ये फूट पडेल. मग आता रम्या काय करते? रम्या आता लगेचच तिकडे येते आणि रम्या काव्याला रडताना बघते. काव्याला रम्या विचारू लागते, काव्या अगं काय झालं, तू रडतीयस का, तुला कोणी काही बोललं आहे का, बोल ना. त्याबरोबर मग काव्या सांगू लागते, रम्या अगं मला कळत नाही आहे मी काय निर्णय घेऊ, नाही म्हणजे मला कळतं आहे गं, मी ॲबॉर्शन करू नये ही सगळ्यांची इच्छा आहे आणि सगळे मला मदत वगैरे करतील बाळाला सांभाळायला वगैरे, पण तरीही मला अजून मी तयार आहे असं वाटतच नाही आहे आतमधून, मला आतमधून फील होत नाही आहे की मला हे सगळं केलं पाहिजे म्हणून. त्याबरोबर मग रम्या म्हणते, काव्या अगं शांत हो, पहिलं तर तू रडणं थांबव, उगाचच्या उगाच या असल्या गोष्टींसाठी ना रडण्याची काहीही गरज नाही आहे, हे घे पाणी पी शांत हो. मग काव्य शांत वगैरे होते पाणी वगैरे पिऊन. त्यानंतर मग रम्या ही तिला म्हणू लागते, काव्या अगं विचार कर ना, तुला कोणाचं काहीही ऐकण्याची काही गरज आहे का. त्यावर मग काव्या म्हणते, रम्या अगं असं का बोलतेस. रम्या म्हणते, काव्या हे बघ, आता सध्या तुला मी जे बोलेन ते कडू वाटेल किंवा चुकीचंही वाटू शकतं, पण मी जे बोलते ना ते अगदी प्रॅक्टिकली पूर्ण विचार करून बोलते. मी आत्ता जे सांगेन त्याचा तू पूर्ण आणि पुरेपूर विचार कर. बघ, बोलायला सगळेजण येतात, सांगायला शिकवायलाही सगळे येतात, पण नंतर जेव्हा भविष्यात गोष्टी सांभाळण्याची सावरण्याची आणि करण्याची वेळ येते ना, तेव्हा मात्र आपल्याबरोबर कोणीच नसतं गं. माझ्या बाबतीत हे असं झालं आहे अगं, मला नेहमी सगळ्यांनी आधार दिला, सगळ्यांनी धीर दिला, पण जेव्हा माझ्यावरती वेळ पडली होती ना तेव्हा मात्र कोणीच माझी मदत केली नव्हती. माझ्यावर जेव्हा एकटं पडण्याची वेळ आली, मी तुमच्या लग्नामध्ये जो काही गोंधळ घातला होता मी म्हणजे आईने, तेव्हा काय झालं, आईची चूक होती पण तरीही सगळ्यांनी शिक्षा मलाही दिलीच ना, माझ्याबरोबरही सगळे अबोल राहिलेच ना. त्यावर मग काव्या म्हणते, अगं ती परिस्थितीच वेगळी होती रम्या. त्यावर काव्या हिला रम्या सांगते, अगं परिस्थिती काहीही असो, मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करते की लोक आपल्याला एकटं पाडतात, लोक आपल्याबरोबर राहत नाही, लोक आपल्याला सोडून जातात, आपल्या अडचणीच्या काळात तर नसतातच काही लोक आपल्यासोबत. त्यामुळे मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते काव्या की तुला जे हवं ना ते कर, तुझा निर्णय जो असेल ना तो घे,
तुला जर वाटत असेल की तू हे मूल ठेवलं पाहिजेस तर ठेव, त्याबद्दल माझी काहीच हरकत नाही आहे. पण जर तुला तुझ्या मनापासून आतमधून असं फील होत असेल की नाही तू केपेबल नाही आहेस तर नको ठेवूस. आणि तसंही काव्या, मला जर फ्रँकली विचारशील तर तू केपेबल नाहीच आहेस. अगं आता तुझी परीक्षा द्यायची आहे UPSCची, ती दिल्याच्यानंतर मग तुझी इंटरव्ह्यू, त्यानंतर तुझी फायनल एक्झाम, त्यानंतर तुझं ट्रेनिंग, या सगळ्यामध्ये बाळ वगैरे कसं मॅनेज होणार आहे तुला. त्यापेक्षा जाऊ दे बाई, मला काही बोलायचंच नाही, मी जाते, तू तुझं बघ, तू तुझा निर्णय घे. त्यानंतर मग आता काव्या ही विचारात पडते. खरंच रम्या बोलली ते सगळंच काही चुकीचं नाही आहे. तसंही पार्थनं बोलायला काय जातं. आज मोठे मला बोललेत की सगळं मिळून करू, मिळून सांभाळू वगैरे म्हणून, पण हे यांचं ऑफिस सोडून काही घरी बसून थोडीच राहणार आहेत माझ्यासाठी. जेव्हा नंतर सगळं घडेल तेव्हा मात्र सर्व माझ्याच अंगाभोवती येणार आहे आणि सगळं मला सांभाळूनही घ्यावं लागणार आहे. त्यामुळे आत्ताच मला विचार करायला हवा, उगाचच्या उगाच कुठलाही चुकीचा निर्णय घ्यायला नको आहे मी. त्यानंतर मग ते आता विचार करते की काय करू. पार्थ जे म्हणाले ते योग्य आहे की रम्या जे म्हणते ते बरोबर आहे. काहीच कळायला मार्ग नाही आहे. काय करू. मग तिला अनिशाचे शब्दसुद्धा आठवतात, कारण तिला तिचं UPSCचं पुस्तक दिसतं. ती ते पुस्तक बघून विचार करते की खरोखर मी माझ्या स्वप्नापासून, माझ्या ध्येयापासून खूप जास्त दूर होत चालली आहे. आता लग्न झालं, लग्नानंतर ते रील, फोटोशूट, हे ते, ह्या सगळ्यामध्ये मी इतकी व्यस्त होऊन गेली आहे की मी माझ्या अभ्यासाकडे आधीच लक्ष देत नाही आहे. त्यात जर हे प्रेग्नन्सी वगैरे मी कन्झ्युम केलं तर मग माझ्या अभ्यासाची सगळीच वाट लागून जाईल. माझं स्वप्न तर पाळधुळीत मिळेल. मला तर करिअर वगैरे काहीही करता येणार नाही आहे. नाही, नको. रम्या जे म्हणाली आहे ना तेच बरोबर आहे. आणि तसंही मला आत्ता मुलं एवढ्यात नको आहे. मी कधीच आई होऊ शकणार नाही आहे असं माझं काही म्हणणं नाही आहे. मग आता लगेचच ती काय विचार करते, मी एक काम करते, थेट हॉस्पिटलमध्ये जाते, अबॉर्शन करून घेते आणि त्यानंतर मग घरी आल्यावर पार्थना सांगून टाकते. पार्थ माझ्यावरती रागवतील, थोडे दिवस बोलणं बंद करतील, चिडतील, रुसतील, पण नंतर मात्र हळूहळू सगळं चांगलं होईल. हा विचार करून आता ती हॉस्पिटलला पोहोचते. आता लकीली काव्यासुद्धा त्याच हॉस्पिटलला येते ज्या हॉस्पिटलला आनंद निवासचं कॉन्ट्रॅक्ट आहे, जिथे आनंद निवासच्या पेशंटचं डायलिसिस वगैरे चालतं. त्याचबरोबर नंदिनी जी डॉक्टर जी असते तीच आता गायनाईक काव्यालासुद्धा भेटते. आणि आता ती गायनाईक काव्याला भेटल्याच्या नंतर काव्या, मला अबॉर्शन करायचं आहे असं तिला सांगते. त्याबरोबर आता गायनाईक काव्याला विचारते, तुमचं मिस्टर. काव्या सांगते, नाही, ते नाही आलेले माझ्याबरोबर, त्यांना काही कामं होती. मग आता ती डॉक्टर काव्याला सांगते, तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा. आणि मग आता ती नंदिनीला कॉल करते आणि नंदिनीला ती सांगते की नंदिनी, अगं तुझी बहीण इथे अबॉर्शन करण्यासाठी आली आहे. त्यावर नंदिनी म्हणते, काय. त्यावर डॉक्टर सांगते, हो. आणि ॲक्च्युली तिच्याबरोबर तिचे मिस्टरसुद्धा नाही आहेत आणि एवढा मोठा डिसिजन आहे आणि ती एकटीच आली आहे, सोबत दुसरं कोणी नाही आहे, तूही नाही आहेस. एरवी तुमच्या आनंद निवासच्या पेशंटचं डायलिसिस करायचं असतं तेव्हासुद्धा तू त्यांच्याबरोबर येतेस आणि बहिणीच्या एवढ्या मोठ्या प्रसंगात नाही आहेस. मग मला वाटलं काहीतरी गडबड आहे म्हणून मी तुला कॉल केला आहे. त्यावर नंदिनीला ती विचारते, काय करायचं आहे. नंदिनी म्हणते, तुम्ही काहीही करू नका डॉक्टर, प्लीज तुम्ही थोडा वेळ तिला थांबवून ठेवा. त्याबरोबर डॉक्टर ठीक आहे म्हणतात आणि सिस्टरला सांगतात, सिस्टर बाहेर काव्य देशमुख म्हणून ज्या बसलेल्या आहेत त्यांना जाऊन सांगा की तुमचा नंबर उशिराने आहे, एक इमर्जन्सी केस आली आहे आणि डॉक्टर तिकडे जात आहेत. त्यावर सिस्टर ठीक आहे म्हणते आणि काव्याकडे येऊन ती काव्याला डॉक्टरांनी सांगितलेला निरोप सांगते. त्याबरोबर मग काव्या म्हणते ठीक आहे. आणि मग काव्या आता तिकडे बसलेली असते. आता ती बसलेली असताना तिथे एक बाई तिचं बाळ घेऊन बसलेली असते. त्यावेळी आता त्या बाईचा फोन वाजतो. ती बाई फोनवरती तिच्या कामासंबंधी बोलत असते. ती सांगत असते की आज मला ऑफिसला यायला थोडा उशीर होईल, माझ्या बाळाची लस आहे आणि त्याच्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये आली आहे, जरा गर्दी आहे, त्यामुळे मला वेळ होईल. आता ती हे बोलणं पूर्ण करते आणि फोन कट करते. आता ती काव्याच्या शेजारीच बसलेली असते. काव्या आता तिला विचारते, खूप अवघड होत असेल नाही तुम्हाला काम सांभाळून, म्हणजे तुमचं मूल सांभाळायला. त्यावर ती बाई काव्याला सांगत असते, अवघड असं काही नसतं, घरचे सगळे असतात ना जोडीला, सगळेजण मिळून करतात ना, मग सगळं व्यवस्थित होतं. आणि तसंही जेव्हा बाई आई होते तेव्हा आपोआप तिच्यामध्ये जास्तीची सहनशक्ती येते, त्यामुळे अवघड असं काही वाटत नाही, होतं हळूहळू सगळं व्यवस्थित. त्याबरोबर आता हे ऐकून मग मात्र काव्या ही तिच्या पोटावरती हात ठेवते. त्याबरोबर आता ती बाई काव्याला म्हणते, तुम्हीसुद्धा प्रेग्नंट आहात का. त्यावर काव्या ही होकारार्थी मान हलवते. त्यावर ती बाई म्हणते, वाह उत्तम, कितवी वेळ. त्यावर काव्या म्हणते, पहिलीच.
त्याबरोबर ती बाई म्हणते, मग तर आणखी उत्तम. छान काळजी घ्या स्वतःची, जपा स्वतःला. पहिल्या वेळेचा अनुभव खूप खास, वेगळा आणि स्पेशल असतो. प्रत्येक गोष्ट स्पेशल असते. छान आनंदी जगा. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे नंदिनीला डॉक्टरांनी जेव्हा फोन केलेला असतो त्यावेळी जीवाने स्वतःच्या हाताने नंदिनीसाठी खायला बनवलेलं असतं. कारण नंदिनी ही डॉक्टरांकडे जाऊन आल्यानंतर डिस्टर्ब झालेली असते आणि ती काही खात पीत नसते, म्हणून जीवा स्वतःच्या हाताने तिला खाऊ घालत असतो. पण इतक्यातच डॉक्टरांचा फोन आलेला असतो. नंदिनी आता जीवाला डॉक्टरांनी जे सांगितलेलं असतं ते सगळं सांगते. जीवा म्हणतो, बाप रे नंदिनी, आपण ताबडतोब हॉस्पिटलला जायला हवं. चल मी तुझ्याबरोबर येतो. नंदिनी जीवाला म्हणते, तुम्ही नका येऊ, मी जाईन एकटी. पण जीवा म्हणतो, अगं तू आता कुठे रिक्षा वगैरे शोधत बसणार, चल मी तुला पटकन बाईकने घेऊन जातो. नंदिनी आणि जीवा बाईकने ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचतात. आता नंदिनी ही रिसेप्शनिस्टला विचारते, काव्य देशमुख कुठे आहेत. त्याबरोबर मग रिसेप्शनिस्ट काव्य कुठे आहे हे नंदिनीला सांगते. नंदिनी काव्याच्या समोर येते आणि काव्याला 2 खणाखण मुस्काटात लगावून देते. आता नंदिनीचा हा राग बघून जीवा याला टेन्शन येतं, तर काव्या ही घाबरलेली असते. काव्या रडत असते. त्यावेळी मग जीवा आता मध्ये येतो आणि जीवा म्हणतो, काव्या 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 प्लीज रडू नकोस, शांत हो. नंदिनी अगं प्लीज तू सुद्धा जरा शांत हो ना, प्लीज प्लीज शांत हो. नंदिनी हे बघ, हे हॉस्पिटल आहे, इकडे असा राडा व्हायला नको आहे, प्लीज शांत हो. काव्य अगं काय आहे हे सगळं, त्या दिवशी तुला आम्ही एवढं सगळं समजावून सांगितलं, सकाळी तुला पार्थदादाने आईने एवढं समजवलं, तरीसुद्धा पुन्हा तू तोच मूर्खपणा करायला इथे आली आहेस. म्हणजे आम्ही सगळ्यांनी जे समजावलं त्याला काही व्हॅल्यू नाहीच आहे का? का असं मूर्खासारखं वागतेस तू? आता मग मात्र काव्या काहीच बोलत नसते. काव्या निरुत्तर असते. नंदिनी म्हणत असते, जीवा अहो कुठे विचारताय तुम्ही या मुलीला एवढ्या प्रेमाने? अक्कल नावाचा प्रकारच नाही आहे ना हिला, म्हणूनच तर एवढं समजवूनही, एवढं प्रेमाने शिकवून सांगूनही ही मूर्खासारखं असं वागते. काव्या, काहीच वाटलं नाही का गं तुला एवढा मोठा निर्णय असा एकटीने घेताना? एकदाही वाटलं नाही घरच्या मोठ्यांबरोबर बोलावं, कमीत कमी ताईला तरी विश्वासात घेऊन सगळं सांगावं? काव्या म्हणत असते, ताई सॉरी, खरंच सॉरी, माझं चुकलं, प्लीज प्लीज ऐकून घे ना माझं, प्लीज ऐक. हे सगळं काही मला रम्याने सांगितलं. हे बघ, म्हणजे तिची चूक आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे, पण ती जे बोलली ते एका अर्थी मला पटलं आहे गं. अगं विचार कर ना, मी ह्या सगळ्यात अडकून जाईन, फसून जाईन, भविष्य माझं काय, मला करिअर नाही करता येणार. त्याबरोबर नंदिनी म्हणते, अगं किती वेळा सांगितलं मी तुला की तुझ्या करिअरमध्ये, तुझ्या भविष्यामध्ये काहीही अडचण होणार नाही, पण तरीही तुला माझं काही ऐकून घ्यायचंच नाही आहे, तुला समजूनच घ्यायचं नाही आहे ना. आणि काय गं, तुला तुझ्या सख्ख्या ताईपेक्षा, तुला तुझ्या बहिणीपेक्षाही जास्त जवळची ती रम्या वाटते का? त्या रम्याने सांगितलेली एवढी प्रत्येक गोष्ट तुला पटायला लागली आहे का? हां, माझ्यापेक्षाही ती रम्या तुला जवळची झाली, माझ्यापेक्षाही ती रम्या तुला भल्याचं जास्त सांगते का? मला जास्त तुझ्या चांगल्याचं कळतं की त्या रम्याला गं, रम्याने ना हे सगळं जाणून बुजून मुद्दाम केलं आहे, मुद्दाम तिने तुझ्या मनामध्ये विष पेरलं आहे. आता तर मी त्या रम्याला सोडत नसते, चल. आणि मग नंदिनी आता काव्याला खेचत ताणत घरी घेऊन येत असते. काव्या म्हणत असते, ताई प्लीज सांभाळून, ताई प्लीज हळू सावकाश. नंदिनी म्हणत असते, कशाला हळू, कशाला सावकाश, तुला तर नकोच आहे ना तसं पण मूल, मग काय गरज आहे हळूहळू जाण्याची, जाऊया ना कसं पण पटापट. आणि मग आता रागाने पण व्यवस्थितच नंदिनी काव्याला घरी घेऊन यायला लागते. जीवासुद्धा आता नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी प्लीज सावकाश, नंदिनी प्लीज असं वेड्यासारखं वागू नकोस. नंदिनी म्हणते, जीवा प्लीज तुम्ही गप्प बसा, प्लीज काहीही बोलू नका. तुम्हाला माहीत नाही आहे हे सगळं ना त्या रम्याने मुद्दाम केलं आहे, जाणून बुजून केलं आहे. तिला माहिती आहे काव्या हिच्या मनात सध्या भ्रम आहे आणि मुद्दामूनच त्या रम्याने काव्याला फसवलं, भुलीस पाडलं आहे तिने काव्याला. आणि ही मूर्ख मुलगी, बावळट, बेअक्कल, बिंडोक, हिलासुद्धा काही कळायला नको का? हिनेसुद्धा त्या रम्यावरती लगेच विश्वास ठेवला. मला ना असं वाटतं आहे काव्यालाच पहिलं लय मारावं आणि मग त्या रम्याकडे बघावं. काव्या, जर तू प्रेग्नंट नसतीस ना तर खरंच. त्यावर काव्या म्हणते, ताई सॉरी, माझं चुकलं. त्यानंतर मग आता नंदिनी आणि काव्या दोघीजणी घरी आलेल्या असतात. जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी प्लीज तू जरा शांत हो. नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही प्लीज गप्प बसा, उगाचच्या उगाच तुम्ही या सगळ्यामध्ये पडायला जाऊ नका. मग आता नंदिनी जोराजोरात रम्याच्या नावाने हाका मारते, रम्या 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 लवकर खाली ये, रम्या. त्याबरोबर मग आता रम्याच्या ऐवजी घरातले बाकी सदस्य खाली येतात. आता सगळेच नंदिनीला विचारत असतात, काय झालं नंदिनी, काय एवढी रम्याच्या नावाने हाका मारतेस, का हायपर झाली आहेस एवढी? नंदिनी म्हणत असते, थांबा आई बाबा सांगते, सगळ्यांना सगळं सांगायचंच आहे, पण त्याआधी रम्याला खाली येऊ द्या. रम्या रम्या लवकर खाली ये. रम्या, आवाज येतोय तुला माझा की येऊ मी वरती तुला घ्यायला स्पेशली? त्याबरोबर मग आता रम्या खाली आलेली असते. रम्या आता नंदिनीला म्हणत असते, नंदिनी अगं हो हो हो, काय झालं आहे काय, आणि एवढी का हाका मारतेस तू माझ्या नावाने? अगं टॉयलेटमध्ये होते मी, आवरून यायला जरा वेळ लागतो की नाही, काय झालं आहे काय? त्यावेळी मग आता पार्थसुद्धा विचारतो, काय झालं आहे, काय एवढ्या हाका मारताय तुम्ही नंदिनी का ह्या रम्याच्या नावाने? त्यावर मग वसुहत्यासुद्धा तिकडे येते. वसुहत्या म्हणते, नंदिनी अगं काय काय चाललं आहे काय, का उगाच माझ्या मुलीच्या नावाने शंख करतेस? नंदिनी म्हणते, सांगते. आणि मग ती रम्याजवळ जाते आणि रम्याच्या
खणखणावून एक मुस्काटात लगावून देते. नंदिनी म्हणते, आलीच भानावर? त्याबरोबर वसुआत्या, विक्रम काका आणि मालिनी काकू तिघांनाही प्रश्न पडतो की नंदिनीचं चाललंय काय. विक्रम काका नंदिनीला म्हणतात, नंदिनी काय प्रकार आहे हा सर्व? का हात उगारतेस तू रम्यावरती? रम्याने असं काय केलंय ते सांग पहिलं आम्हाला. त्याबरोबर मग नंदिनी म्हणत असते, बाबा हिलाच विचारा ना, बघा ना हिला हिची लाज वाटली तर कमीत कमी तोंड जरी उघडणार नाही. सांग रम्या, काय दिवे लावलेस ते सांग. त्यावर मालिनी काकू म्हणतात, नंदिनी अगं असं काय बोलतेस? आता बाई आम्हाला टेन्शन यायला लागलं आहे, जे काही असेल ते प्लीज पटकन बोल आणि हो बरं मोकळी. मग नंदिनी सांगू लागते, आई बाबा पार्थ तुम्ही एवढं सगळं काव्याला समजावलं, बाळ राहू दे असं सांगितलं, पण या रम्याने काय केलं माहिती आहे? ह्या रम्याने आपलं कोणाचं काव्याकडे लक्ष नसताना काव्याचे कान भरले, अबॉर्शन करून घे असा सल्ला दिला काव्याला. आणि ही मूर्ख काव्या ही सुद्धा अबॉर्शन करायला निघून गेली होती. बट थँक गॉड ते डॉक्टर माझ्या चांगल्या ओळखीचे होते. तिकडे मी नेहमी आमच्या आनंद निवासमधल्या काकाकाकूंना डायलिसिससाठी घेऊन जाते, म्हणून त्या गायनकने मला फोन केला आणि मला सगळं सांगितलं. म्हणून मी काव्याला जाऊन तिकडनं घरी आणलं आणि एवढी मोठी अनहोनी थांबवली. त्याबरोबर हे ऐकून विक्रम काकांना आणि घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसतो. विक्रम काका म्हणतात, हे काय आहे रम्या? हे सगळं जे काही आता नंदिनी बोलली ते सगळं खरं आहे का? रम्या तुला काहीच वाटलं नाही का एवढ्या नीच पातळीला जाऊन वागायला? एवढ्या खालच्या थराला कशी जाऊ शकतेस? त्यावर पार्थ म्हणत असतो, रम्या तुझ्याकडनं मला हीच अपेक्षा होती. नाही तू हे एवढंच करू शकतेस हे मला माहिती होतं, पण काव्या तुमचं काय? तुम्ही का ऐकलं त्या रम्याचं? तुम्ही का आला तिच्या नादात? मी तुम्हाला एवढं समजावून सांगितलं होतं की काहीही चुकीचा विचार करू नका, चुकीचा निर्णय घेऊ नका, तरीही तुम्ही माझं ऐकलं नाहीत. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीत, तर तुम्हाला ही रम्या एवढी जवळची वाटली की तुम्ही या रम्यावरती विश्वास ठेवलात आणि ही रम्या जसं म्हणेल तसं करायला तयार झालात. रम्या तुला तर ना मी सोडत नसतो. असं वाटतंय मला की आत्ताच्या आत्ता तुझ्या 2 खणाखण मुस्काटीत द्याव्या, पण काय करू, मुलगी आहेस ना तू, हे तुझं ॲडव्हान्टेज आहे आणि मुलगी असल्यामुळे आज तू माझ्या हातातून माझ्या तावडीतून सुटली आहेस. पण आता तू जे काही केलं आहेस ना त्या कृत्यासाठी तुला माफी नाही. तुला ना चांगली जन्माची अद्दल घडवली पाहिजे, जन्माची शिक्षा दिली पाहिजे. त्याबरोबर आता पार्थ हे सगळं बोलत असतानाच मालिनी काकूसुद्धा आता खूप जास्त चिडलेले असतात. तर आता पार्थ म्हणत असतो, बघितलं, कळलं तुम्हाला सगळ्यांना, माझा आधीच या रम्यावरती विश्वास नव्हता. मला माहीतच होतं ही रम्या खोटारडी आहे आणि ही चांगुलपणाचं फक्त नाटक करते, ड्रामा करते. त्याबरोबर मग इकडे जीवासुद्धा काव्याला आणि रम्याला म्हणू लागतो, अगं काय म्हणायचं तुम्हाला दोघींना? काव्य अगं तू या रम्याच्या झाशात का आलीस? आणि रम्या तू, याचा अर्थ इतके दिवस जे काही चांगलं वागत होतीस ते सगळं पुन्हा एकदा खोटं, पुन्हा एकदा नाटकं केलीस. रम्या अगं एवढी नाटकं करून करून तू दमत कशी नाहीस गं? कंटाळा येत नाही का तुला या खोटारडेपणाचा आणि या खोट्या मुखवट्याचा, चांगुलपणाच्या खोट्या मुखवट्याचा? बाप रे रम्या, अगं तू इतकी नीच खालच्या पातळीला जाऊन वागू शकतेस असं खरंच आम्हाला कोणालाही वाटलं नव्हतं. त्याबरोबर मालिनी काकूसुद्धा येतात, रम्याच्या 2 खणाखण मुस्काटात ठेवून देतात आणि रम्याला म्हणत असतात, हे मुस्काटात मी काव्याच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल. पुन्हा एक मुस्काटात ठेवून देतात आणि म्हणतात, हे मुस्काटात माझ्या घराच्या वाकड्यात जाण्याबद्दल. तिसरा मुस्काटात ठेवून देतात आणि म्हणतात, हे मुस्काटात माझ्या मुलांच्या संसारामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल. तुला माहिती होतं काव्याने जर अबॉर्शन केलं तर त्या दोघा नवरा बायकोंचं भांडण होईल, त्या दोघांमध्ये वाद होईल, म्हणून हे सगळं केलंस ना तू? रम्या किती नीच आणि नालायक आणि हलकट आहेस गं तू. आजपर्यंत कोणाचंही भलं व्हावं असा विचार तर तुझ्या मनात आला नाहीच. उलट जर कोणाचं भलं होत असेल तर ते सुद्धा तुला बघवत नाही ना. हलकट कुठची, 1 नंबरची निर्लज्ज आणि पक्की नालायक मुलगी आहेस तू. खरं तर तुला घरात ठेवून घ्यावी अशी सुद्धा माझी इच्छा नाही आहे. तुझं कधी भलं होणार नाही, कधी तुझं चांगलं होणार नाही असं सगळं मालिनी काकू रम्याला बोलतात. सगळेच जण रम्याला खूप भरभरून सुनवत असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने